राम राम मंडळींनो. तर आज होतो नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे दुसरी माळ आणि याचा रंग होतो लाल. तर लाल कलरचा ड्रेस माझ्याकडे होतो तोच घातला आणि निघाले रोजच्या दौऱ्या का म्हणजेच ऑफिस का हो. तर ऑफिस का गेल्यावर आम्ही जातो सकाळी सकाळी नाश्ता करू का. तर माझ्या मैत्रिणींसोबत गेले नाश्ता करू का. ह्या घेऊ की त्या घेऊ कधी शेवटी ऑर्डर केलंय पोहे. पुण्याची ना पोहे बनवण्याची पद्धत जराशी वेगळी आहे. हे काय करतात तर्री पोहे बनवतात म्हणजे वरण सांबार टाकतात. तर नाश्ता बिष्ट झालं करून ऑफिस का गेला. ऑफिसची कामं आटवली तशी घरी जाऊन निघाले आणि जाता आठवला की आपलं बाजार भरलेलो नाही. नशीब आधी आठवला कारण मी ना हा एक नंबरचा विसरबोळा. तर आठवला तसा गेले मार्केट का आणि माझं सकूचा संसार घेतले. कांदा टोमॅटो मिरची आला बिला काय असं आता घेतलं आहे आणि इलंय घरी इलंय सगळं सामान ठेवलं आहे आणि म्हटलं चला आता कंबार कसून लागूया आवरू का. तर आणलेलं सगळं बाजार लावून घेतलं स्टेप बाय स्टेप करत. आमचा किचन छोटासाच आहो, दोघांसाठी किती लागत, दोघांचं सकूचं संसार. तर हय माझी मैत्रीण व्हिडिओ काढत होती आणि त्याका मी नखरे करून दाखवत होते कारण त्याका ना माझे नखरे लय आवडतात. आणि मग नंतर लागून झाला सगळा बाजार या ट्रेमध्ये आणि मग लागले जेवण करू का. भाकरी बनवून घेतले, पीठ मळलंय आणि थापूक लागले. तर ह्यामध्ये लागला किसपाटा काढू का. असं कोणी भाकरी केलं होतं का. तिला काही भाकरी करता येत नाही, टेड्या मेड्या भाकरी करते आणि तुम्हाला सांगते की मी खूप काय म्हणतात चांगली जा अशी आणि कशी करूची. तर मैत्रिणीची टोमणे ऐकले आणि त्याच रगण टाकले भाकरी तव्यावर भाकरी आणि वरनं पाणी लावून घेतलंय. माझ्या अंगातलो ब्लॉगर ह्याच्या अंगात गेलो बघा. झालं की तवा गरम होण्याच्या आधीच भाकर टाकली म्हणून ते तवा छान नाही उठले छान. बघा तुम्ही. तर भाकरी झाली बनवून मग भाजी घेतलंय, बटाट्याचीच भाजी केलंय. दिसोक तर चांगली दिसता आणि झाली पण चांगली होती. तर नंतर जेवण घेतला आणि रात्र झाली ना की दोघांच्या अंगात जोश संचारता. रील बनवतो मूड झालं बघा.